नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आजचे हे ओरिएंटेशन लेक्चर आणि तेही जिओग्राफी या विषयाचं. मग जिओग्राफीचा अभ्यास आपण कसा करायला पाहिजे? यासाठी आपली अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे? भूगोल या विषयासाठी कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि सध्या आयोग विचारत असलेल्या प्रश्नांचा कल कशा प्रकारचा आहे? यासाठी आजचे हे लेक्चर. सुरुवाती आपण आयोगाने दिलेल्या सिलेबसापासून करू आणि त्यानंतर पाहू आयोगाने विचारलेले प्रश्न. जेणेकरून आपल्याला समजेल की आयोगाने दिलेला सिलेबस आणि विचारलेले प्रश्न यांचा संबंध आहे का नाही. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की आयोगाने 30 एप्रिल 2023 मध्ये आपल्या भूगोल विषयाचे वेटेज कमी केलेले आहे. अगोदर होते 15, आता किती आहेत 10. मग 10 पैकी आपल्याला 8 ते 9 मार्क कशाप्रकारे मिळवता येतील त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी कशी असेल यासाठी आजचं लेक्चर. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात पहिला प्रश्न येत असतो, की कोणत्याही विषयाला सुरुवात करण्या अगोदर त्याचा अभ्यास आम्ही कसा करू? जसं की माझ्याबद्दल पहिला प्रश्न येतो, की भूगोल विषयाचा अभ्यास आम्ही कसा करायला पाहिजे? मित्रांनो, कोणत्याही विषयाची सुरुवात ही अभ्यासक्रमापासून करायला पाहिजे. त्यानंतर आयोगाने विचारलेले प्रश्न कशा प्रकारचे आहेत ते पाहायला पाहिजे. नाहीतर आपण अभ्यास करतो ग्रुप सीचा आणि पुस्तक वाचतो राज्यसेवेची असं व्हायला नको. हं. अगोदर महत्त्वाचा काय अभ्यासक्रम. असं म्हणतात वेल बिगन इज हाल्फ डन. म्हणजे चांगल्या प्रकारे केलेली सुरुवात हे अर्ध यश असतं. त्यामुळे आपली सुरुवात ही कशापासून व्हायला पाहिजे? तर अभ्यासक्रमापासून. मग सर आपण जो स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम 4 सुरू केलेला आहे, त्यामध्ये आजचे जे लेक्चर आहे ते कसलं आहे तर अभ्यासक्रमाचे आहे. मग जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी वेगळी असेल. जे जुनं मुले असतील त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजी काय असेल वेगळी असेल. नव्या मुलांसाठी काय तर नव्या मुलांनी अगोदर पाहायला पाहिजे अभ्यासक्रम. त्यानंतर आपली लेक्चर, त्यानंतर करायला पाहिजे आपल्या नोट्स आणि शेवटी आयोगाचे दिलेले प्रश्न यांचा सराव. लक्षात असू द्या. नव्या मुलांसाठी पहिले काय अभ्यासक्रम, नंतर व्हिडिओज पाहायला पाहिजे. नंतर ज्या नोट्स दिल्या आहेत, नोट्स असतील 2 स्वरूपात आपल्या. एक पी स्वरूपात असणार आहे आणि एक पी स्वरूपात असणार आहे. पी म्हणजे नकाशा वगैरे या कलरिंग केलेल्या असतील. मला आशा आहे की तुम्ही पी स्वरूपात नोट्स काढायला पाहिजे. कारण सर कारण तुम्हाला नकाशामध्ये लवकर भूगोलाविषयी समजेल. त्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्ही लेक्चर पाहिलं, नंतर नोट्स केली, त्यानंतर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहूनच घ्यायला पाहिजे. कशामधून सर? तर लोकसेवा पब्लिकेशन एक पुस्तक आहे 21,000 म्हणून. त्यामधून काय करायला पाहिजे, तर प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. जर मी तुम्हाला आज पहिला टॉपिक शिकवला महाराष्ट्र राजकीय प्रशासकीय भूगोल, तर तुम्ही लेक्चर केलं, नंतर नोट्स वाचली, त्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. हे नवीन मुलांसाठी. जुन्या मुलांसाठी काय, जे 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे, त्यांच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी असली पाहिजे. त्यांनी अगोदर अभ्यास केलेला आहे. मग त्यांनी आयोगाचे प्रश्न पाठ करायला पाहिजे. आयोगाचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जवळपास प्रीच्या परीक्षेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये 100 पैकी 20 प्रश्न यांचा संबंध डायरेक्ट आयोगाच्या प्रश्नांची येतो. आणि जर इनडायरेक्ट म्हटलं तर त्यांचा आकडा वाढू शकतो. जवळपास 30च्या प्लस जाऊ शकतो. एवढे महत्त्वाचे आहेत आयोगाचे प्रश्न. लक्षात घ्या. जर तुम्ही जर तुम्हाला असं म्हणतो मी, की जर तुम्हाला पूर्व परीक्षेचं भय नसेल, तुम्ही 100% पूर्व परीक्षा पास होत असणार, तर तुम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही एखादा मराठी किंवा इंग्लिशचा विषय करून घ्यायला पाहिजे. किंवा असं करू शकता, जी-एस मध्ये महत्त्वाचे घटक करू शकता. कारण आपला पेपर आहे 25 ऑक्टोबरला, मेन्स आहे 27 डिसेंबरला. 2 महिन्यात कव्हर होईल का? तर होऊ शकत नाही. काही लँग्वेज त्यामुळे एक तर आपण जी-एस व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. नाहीतर मराठी आणि इंग्लिश याच्यापैकी एखादा विषय करून घ्यायला पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम घेतला असेल, तर तुम्ही व्यवस्थितरित्या करा. जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला कुठे होईल? जी-एसच्या सेकंड पेपरमध्ये होईल. मग तुम्हाला त्या ठिकाणी फक्त इतर घटक वाचावे लागतील, जसं की पर्यावरण, रिमोट सेन्सिंग, कॉम्प्युटर आणि 2 कायदे वाचावे लागतील.
एवढ्याच घटकाचा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल. कुठे? तर जीएस मध्ये 15 मार्काचा घटक असेल तो. लक्षात असू द्या. आणि तुमचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही मराठी इंग्लिश कोर्स घ्यायला पाहिजे. आपल्या या कोर्सवरती कोणत्या? तर स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम, जीएस मेन्स एनालिसिस आणि इंग्लिशच्या बॅचवर आज खूप अशी ऑफर आहे. जवळपास इंग्लिशच्या सर्व बॅचेसवर 80% ऑफर आहे. तुम्ही आजच ती बॅच परचेस करू शकता. त्यासाठी तुम्ही भारत हा कुपन कोड वापरू शकता. जर तुम्हाला स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम किंवा कंबाईन जीएस मेन्स एनालिसिसचं कोर्स लावायचा असेल तर यावर 50% ऑफ आहे. हा जीएस मेन्स कोर्स खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जर आपल्याला मेन्सची परीक्षा पास व्हायची आहे तर. जीएस मेन्स एनालिसिस कोर्स लक्षात घ्या. यामध्ये आपण इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सायन्स आणि जे टेक्निकल विषय आहेत ते सर्व घेणार आहोत. लक्षात घ्या. आणि स्मार्ट रिव्हिजन प्रोग्रामवर देखील आपलं काय 50% ऑफ आहे. त्याबद्दल तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकणार आहात. आजच ऑफर आहे. म्हणजे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला ऑफर आहे. या ऑफरचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. मग आपली सुरुवात कशापासून होणार आहे मित्रांनो? तर आपली सुरुवात ही अभ्यासक्रमापासून. मग अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे मोजक्या शब्दामध्ये. किती शब्द आहेत? जवळपास 9 ते 10 शब्द आहेत. आपण वाचून घेऊ. अभ्यासक्रम कसा आहे? तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यामध्ये सांगितलंय की आपल्याला मुख्य भर हा महाराष्ट्र भूगोलावर द्यायचा आहे. टॉपिक कोणकोणते आहेत? पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, पर्जन्यमान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, प्रमुख पिके, शहरे, नद्या आणि उद्योगधंदे. यामध्ये आपण जर विचार केला पृथ्वीमध्ये कोणकोणते घटक येतील तर पृथ्वीचा अभ्यास करत असताना आपल्याला आकाशगंगा, ग्रह, तारे, सूर्य, तसेच पृथ्वी निर्मिती, बिग बँग थिअरी, तसेच अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेला सिद्धांत अल्फ्रेड वेगनर. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी कशी सर तर 71% पाणी, 29% जमीन आहे. मग ही जी जमीन आहे जी सध्या आपल्याला 7 खंडामध्ये विभागलेली दिसते ती पूर्वीपासून 7 खंडामध्ये होती का की अगोदर वेगळी होती? हे सर्व आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे जगातील विभाग. जगातील विभाग आपण विभाग हा शब्द पकडू. विभागामध्ये आपल्याला पाहावं लागतं काय? तर विभागामध्ये आपल्याला राजकीय प्रशासकीय भूगोल अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्राचा तसेच भारताचा राष्ट्रीय प्रशासकीय भूगोल. लक्षात ठेवा. राजकीय प्रशासकीय भूगोल महाराष्ट्र तसेच भारत. तसेच दुसरा टॉपिक असतो यामध्ये प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्र तसेच भारत. जर भारताचा विचार केला तर आपले 5 प्राकृतिक विभाग आहेत आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 3 प्राकृतिक विभाग आहेत. त्यांच्या डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो. हे 2 टॉपिक आयोगाचे महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि असं म्हणू शकतो हे बेसिक टॉपिक आहेत. हे समजल्यावर आपल्याला पुढचे घटक समजू शकतात. त्यानंतर आपल्याला सांस्कृतिक विभाग पाहावे लागतात. नंतर आर्थिक विभाग पाहावे लागतात. इत्यादी घटकांचा अभ्यास आपण जगातील विभाग या भागात करत असतो. त्यानंतर हवामान पर्जन्यमान हा देखील आयोगाचा महत्त्वाचा टॉपिक आहे. दरवर्षी त्यावर प्रश्न येतो असा टॉपिक मी म्हणू शकतो हवामान पर्जन्यमान. मग यामध्ये आपण अभ्यास करत असतो कसला सर? त्यामध्ये आपण पाहतो सुरुवाती हवा पाहू. नंतर वारा, वाऱ्याचे प्रकार, त्यानंतर हवामान. हवामानामध्ये 2 कन्सेप्ट आहेत क्लायमेट आणि वेदर लक्षात असू द्या. त्यानंतर पाहू आपण पर्जन्य, पर्जन्याचे प्रकार. मग महाराष्ट्र आणि भारतामध्ये कोणत्या प्रकारचे पर्जन्य पडते? नंतर दाब, दाबाचे पट्टे, वातावरण, वातावरणाचे थर हे सर्व घटक अभ्यासू आपण हवामान आणि पर्जन्यमानामध्ये लक्षात घ्या. मग यांना त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे हवामान आणि भारताचे हवामान. आणि त्यानंतर 2 महत्त्वाचे लोक एक त्रिवार्ता आणि कोपन यांचा अभ्यास आपण हवामान आणि पर्जन्यमान मध्ये करतो. महत्त्वाचा टॉपिक आहे.
त्यानंतर आहे अक्षांश रेखांश. यामध्ये आपण अक्षांश किती आहेत, रेखांश किती आहेत, त्यानंतर महाराष्ट्रीय अक्षांश विस्तार, भारताच्या अक्षांश रेखांश विस्तार, तसेच हे मोजले कुठून जातात, या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहत असतो अक्षांश रेखांश मध्ये. त्यानंतर महाराष्ट्रीय जमिनीचे प्रकार. तर जमिनीचे प्रकार म्हटले तर यामध्ये आपण अभ्यासतो मृदा. मृदेच्या अगोदर आपण अभ्यास असतो भूगर्भ रचना हे चॅप्टर. भू म्हणजे जमीन आणि गर्भ म्हणजे त्याच्या आतील असणारे घटक, जसं ज्यामध्ये म्हणतो आपण भूकवच, प्रावरण, गाभा, हे यामध्ये पाहतो. कशामध्ये? तर भूगर्भ रचनेमध्ये. आणि भूगर्भ रचनेवर डिपेंड असतात मृदा कशा प्रकारची असेल ती. मग जमिनीचे प्रकार म्हणजे एका प्रकारे असं लक्षात ठेवा, खडक खडकाचे प्रकार किंवा मृदा मृदेचे प्रकार. मग यामध्ये भारतातील मृदा, महाराष्ट्रीय मृदा हे पाहू. नंतर आहेत प्रमुख पिके. प्रमुख पिके याचा अभ्यास आपण कृषी चॅप्टर मध्ये करू. मग कृषीमध्ये आपण प्रमुख पिके पाहू, त्यानंतर पशुधन पाहू, त्यानंतर हरित क्रांती, निळी क्रांती, धवल क्रांती, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण कृषी चॅप्टर मध्ये पाहू. नंतर पिकांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, पशूंच्या देखील वेगवेगळ्या जाती आहेत. हे सर्व गोष्टी आपण कृषीमध्ये पाहणार आहोत. नंतर शहरे. शहरांचा अभ्यास आपण कुठे करणार आहोत? तर शहरे आपण पर्यटन चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. पर्यटन, एखादं शहराचे वैशिष्ट्य काय आहे, त्या ठिकाणी महत्त्वाचे कोणते घटक आहे का, जे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. हे सर्व घटक कुठे पाहू? पर्यटनामध्ये, शहर. नंतर आहे नद्या. नद्या हा घटक महत्त्वाचा आहे. भारतातील नद्या, महाराष्ट्रातील नद्या. भारताचा विचार केला तर भारतामध्ये 3 नद्या खूप महत्त्वाच्या आहेत. गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू. यावर्षी आयोगाने प्रश्न विचारलेला होता यमुना नदीवर. यमुना ही गंगाची उपनदी, हे लक्षात ठेवा. म्हणून नदी काय महत्त्वाची आहे. तर महाराष्ट्रीय नद्यांचा विचार केला तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या. पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणकोणत्या? भीमा, गोदावरी आणि कृष्णा. पश्चिमेकडे वाहणाऱ्या तापी, नर्मदा. त्यानंतर दक्षिणेकडे वाहणाऱ्या 2 महत्त्वाच्या नद्या ज्यावर प्रश्न आलेला होता, वर्धा आणि वैनगंगा. लक्षात असू द्या. म्हणून नद्या पाहायच्या आहेत आपल्याला. नद्या, नद्याचे प्रकार, पूर्व पश्चिम वाहिन्या किंवा असे देखील प्रकार पडतात. कशी सर? नद्यांचे असे प्रकार आहेत की काही नद्या समांतर वाहतात, काही नद्या ह्या एका ठिकाणी उगम पावून चोहीकडे वाहतात, काही एक मुख्य नदी वाहते, त्यांना इतर नद्या अशा प्रकारे मिळतात, आणि काही इरेग्युलर सारख्या नद्या असतात. यांचा प्रकार देखील आपण नदीमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर उद्योगधंदे. उद्योगधंद्यामध्ये आपण साखर उद्योग, काच उद्योग, कापड उद्योग पाहणार आहोत. कापड उद्योग आपल्याला माहिती आहे, कावसजी जावर हे महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली. त्यानंतर साखर उद्योगामध्ये बेलापूर, प्रवरानगर येथील साखर कारखाने, तसेच साखर कारखान्यांचा जो विकास आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये का झालेला आहे, या सर्व गोष्टी आपण उद्योगधंद्यामध्ये पाहू. अशा प्रकारे आपला सिलेबस दिलेला आहे. इनडायरेक्टली एवढ्या गोष्टी होत्या. सिलेबस आहे मोजक्या शब्दामध्ये. तसेच काही शब्द तर दिले बी नाहीत, तरी पण आपण अभ्यासणार आहोत. जसं की खनिज संपत्ती, याचा अभ्यास आपण करणार आहोत. लक्षात घ्या. लोकसंख्या महत्त्वाचे टॉपिक याच्यामध्ये दिसतोय का? नाही. तो देखील आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत अशा सर्व टॉपिक आपण आपल्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्हाला अभ्यासक्रम समजला असेल. आता आपण यावर विचारलेले प्रश्न पाहू. मग प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत? पहिला प्रश्न हा खनिज संपत्तीवर आधारित आहे. कशावर? खनिज संपत्ती. सिलेबस मध्ये होता का? तर नाही. आपण शिकणार आहोत का? हो, 100%. खनिज संपत्ती. मग प्रश्न असा होता की महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती आढळते, कोणकोणती आढळतात सर? लोह, बॉक्साईट, मॅग्नीज, डोलामाइट, कायनाइट, दगडी कोळसा आणि त्यांच्या काय उत्खनन क्षेत्र कोणती महत्वाची आहेत, त्यांच्या जोड्या लावा संबंधित हा प्रश्न होता. म्हणजे पहिला प्रश्न आम्ही म्हणू शकतो खनिज संपत्ती संबंधित होता. तर इकडे काय दिलंय? तर मित्रांनो, जो प्रश्न आला होता तो आपल्या नोट्स मधून आलेला होता. मी असं देखील म्हणू शकतो, हा जो प्रश्न होता तो पीवायक्यू होता. म्हणून पीवायक्यू महत्वाचे आहेत. एवढं लक्षात ठेवा, पहिला प्रश्न खनिज संपत्ती संबंधित होता.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. म्हणजे मी असा म्हणू शकतो निळ्या क्रांती संबंधित होता. निळी क्रांती जी माशा संबंधित आहे. म्हणजे हा प्रश्न होता कृषी संबंधित. तसेच हा प्रश्न करंटच्या अँगलने आलेला होता. करंट अफेअर हे देखील लक्षात ठेवा. निळी क्रांती म्हणजे प्रश्न कशाशी संबंधित आहे? मत्स्य संपदा योजना. कशावर? निळ्या क्रांती संबंधित म्हणजे कृषीवर म्हणजे काय करंटशी रिलेटेड प्रश्न होता. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. तर हे घेतलं होतं शिकवायला? हो मित्रांनो, हे देखील मी शिकवलेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, भारतामध्ये प्रथम क्लोन पद्धतीने जन्मलेल्या गीरच्या गायीच्या वासराचे नाव विचारलेले होते. हा प्रश्न करंटच्या अँगलने विचारलेला होता. करंट संबंधित होता. मग याचा देखील अभ्यास आपण कृषीमध्येच करू. पशुधन नावाचं एक घटक घेऊ, त्यामध्ये याचा अभ्यास करणार आहोत. हा आपल्या नोट्समध्ये नव्हता. 2 प्रश्न आपल्या नोट्समध्ये नव्हती. बाकी 8 प्रश्न आपल्या नोट्समधील आलेली होती. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न होता यमुना नदीवर. ही नदी कोणती? तर गंगा नदीची उपनदी. म्हणजे मी असं म्हणू शकतो, भारताच्या नदी प्रणालीवर हा प्रश्न होता. नदी प्रणाली. भारत. मी हा घटक नकाशा पद्धतीने शिकवलेला होता. विचारलेलं काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे नद्यांचा क्रम विचारलेला आहे. आयोग महाराष्ट्रीय नद्यांच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम विचारायचा. आता भारतावर गेलेला आपल्याला दिसून येईल. महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न हा एम-डी-जी आणि एस-डी-जी संबंधित होता. लक्षात असू द्या. म्हणजे हा प्रश्न इकोशी संबंधित होता, परंतु जिओग्राफीमध्ये विचारलेला आहे. त्याशी संबंधित इकोशी संबंधित. याचा अभ्यास आपण करतो का? इकोमध्ये होतो हा याचा अभ्यास. महत्वाचा आहे एस-डी-जी, एम-डी-जी. एम-डी-जी 8 आहेत, एस-डी-जी आहेत 17. लक्षात असू द्या. मग कशाशी संबंधित? मी असं म्हणू शकतो शाश्वत विकास. त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण. हा प्रश्न उद्योगधंद्याशी संबंधित होता. उद्योगधंदे. हा प्रश्न देखील आपल्या नोट्समध्ये नव्हता. तो एक गायीचा प्रश्न आणि हा इलेक्ट्रिक धोरणाचा प्रश्न. बाकी सर्व प्रश्न आपल्या नोट्समध्ये होते. मग कशाशी संबंधित हा प्रश्न? उद्योगधंदे. पुढचा प्रश्न कोपेन यांनी केलेले हवामान वर्गीकरण. भारताचे वर्गीकरण आहे कोपेन यांनी केलेले. म्हणजे हा प्रश्न मी म्हणू शकतो हवामान व पर्जन्यमानाशी संबंधित. लक्षात असू द्या. हवामान आणि पर्जन्यमान. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न भारताच्या राजकीय प्रशासकीय भूगोल याच्याशी संबंधित होता. त्यांनी भारताला लागून असलेल्या इतर देशांच्या सीमा संबंधित हा प्रश्न विचारलेला होता. मग भारताला किती देशांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर 7 देशांच्या. कसं पाठ करायचं? या ठिकाणी लिहिलंय मी 55 एमबीए. ट्रिक्सनुसार आपण ती गोष्टी पाठांतर केलेल्या होत्या. 55 एमबीए. ब वरून बांगलादेश, च वरून चीन, प वरून पाकिस्तान, न वरून नेपाळ, एमबीए, एम वरून म्यानमार, बी वरून भूटान आणि अ वरून अफगाणिस्तान. अशा प्रकारे काय सीमांचा क्रम आहे. सर्वाधिक सीमा बांगलादेशला लागलेली आहे, सर्वात कमी सीमा अफगाणिस्तानला लागलेली. मग यावर हा प्रश्न सॉल्व्ह होत होता. कशावर सर? तर इतर देशांना कोणत्या देशांच्या सीमांनी कव्हर केलेला आहे यासंबंधित प्रश्न म्हणजे मी म्हणू शकतो हा प्रश्न भारताच्या राजकीय प्रशासकीय भूगोलशी संबंधित आहे. राजकीय व प्रशासकीय भूगोल. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे भारताची बेसिक माहिती संबंधित हा प्रश्न होता. आणि पुढचा प्रश्न थंड हवेचे ठिकाण विचारलेले होते आणि एक घटक चुकीचा दिलेला होता. याचा अभ्यास आपण प्राकृतिक भूगोलामध्ये देखील करतो. याचा अभ्यास आपण पर्यटनामध्ये देखील करतो. मग हा प्रश्न म्हणू शकतो मी कशाशी संबंधित आहे? तर पर्यटनासंबंधित किंवा प्राकृतिक विभागासंबंधित आहे. कोणतं? तर महाराष्ट्र. लक्षात असू द्या. मग सर्व गोष्टी मी दिलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न होता नदी संबंधित, महाराष्ट्रात नदी संबंधित. वैनगंगा आणि वर्धा यावर हा प्रश्न आलेला होता. लक्षात असू द्या. म्हणजे मला सांगायचं काय आहे, 10 प्रश्न विचारलेली होती.
पहिला प्रश्न खनिज संपत्तीवर, 2 प्रश्न कृषीवर, 1 शाश्वत विकासावर, नंतर नदी प्रणाली, भारतीय नदी प्रणालीवर देखील प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र नदी प्रणालीवर देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन धोरण म्हणजे उद्योगधंद्यावर एक प्रश्न आलेला होता. कोपेन हवामान वर्गीकरण म्हणजे हवामानावर प्रश्न होता, हवामान आणि पर्जन्यमानावर. नंतर राजकीय सीमा यावर प्रश्न होता पहिल्या टॉपिकवर. नंतर थंड हवेचे ठिकाण आणि आणि त्याच्या जोड्या संबंधित प्रश्न होता महाराष्ट्रावर. आणि शेवटी नदी प्रणाली सांगितलं. आणि 2 प्रश्न जे इकॉनॉमिक्स मध्ये विचारलेले होते लोकसंख्येसंबंधित, ते लक्षात असू द्या. म्हणजे लोकसंख्या हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे. त्यानंतर हवामान हा देखील महत्त्वाचा टॉपिक आहे आणि कृषी देखील महत्त्वाचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. तसं आपण सर्व शिकणार आहोत, पण महत्त्वाचे काय आहे, तर लोकसंख्या जास्त महत्त्वाच्या. त्यानंतर हवामान, त्यानंतर कृषी, हे 3 टॉपिक जास्त महत्त्वाचे आहेत. प्रीसाठी, मेनसाठी हे देखील लक्षात ठेवा. मग आपल्याला 10 प्रश्न कशावर विचारलेले आहेत ते समजायला पाहिजे. कोणते घटक यामध्ये महत्त्वाचे आहेत? पहिलं खनिज संपत्ती. एक तर खनिज संपत्तीवर प्रश्न येतो. त्यावर नाही आला तर वनसंपत्तीवर येतो. जर त्यावर नसला तर मृदेवर येतो. असे एकमेकांवर प्रश्न येत असतात. परंतु 2 घटक महत्त्वाचे आहेत, ज्यावर दरवर्षी प्रश्न येत असतो. 3 घटक सॉरी. एक कृषी, दुसरा लोकसंख्या आणि तिसरा हवामान महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे 10 प्रश्नांचे वेटेज समजले असेल. हा पेपर केव्हा झाला होता? तर 11 जानेवारी 2026 ला. त्यावर 10 प्रश्न अशा प्रकारे आलेले होते. त्याच्या अगोदर 1 जून 2025 ला एक पेपर झालेला होता. त्यावरचे प्रश्न पाहू. पहिला प्रश्न होता राजकीय प्रशासकीय भूगोलावरती महाराष्ट्राच्या. यामध्ये अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय घटक विचारलेले होते. नंतर दुसरा प्रश्न होता प्राकृतिक भूगोलावरती, भारताच्या प्राकृतिक भूगोलावरती. शिखर आणि त्याच्या उंची संबंधित प्रश्न होता. भारतातील प्राकृतिक विभाग. मी तुम्हाला सांगितलं 2 घटक बेसिक आहेत, पण महत्त्वाचे आहेत. पहिलं भारताच्या राजकीय प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्र राजकीय प्रशासकीय भूगोल. तसेच दुसरा भारताचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्र प्राकृतिक भूगोल लक्षात असू द्या. तसंच तिसरा घटक देखील पाठांतर करा. भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या. चौथा भारताचे हवामान, महाराष्ट्र हवामान आणि कृषी हे आपण एकत्र शिकणार आहोत. दुसरा कशावर संबंधित? उंची संबंधित. शिखर आणि उंची संबंधित हा प्रश्न होता भारतावर. नंतर राजकीय प्रशासकीय भूगोल, महाराष्ट्राच्या राजकीय प्रशासकीय भूगोलावर एक प्रश्न विचारलेला होता. तो असा होता, की कोणत्या देशाला सर्वाधिक सीमा लागलेली आहे? जे आपण बचपन एमबीए पाहिलं, बी वरून आपलं उत्तर सॉल्व्ह होतं. बांगलादेश विचारलेलं होतं उत्तर या ठिकाणी. म्हणजे बांगलादेश यावर हा प्रश्न होता. राजकीय प्रशासकीय भूगोलाचा. नंतर आहे संताली भाषेवर प्रश्न विचारलेला होता. हा मी असं म्हणू शकतो, की हा प्रश्न थोडा आउट ऑफ होता. आपल्या नोट्समध्ये पण नव्हता. नंतर जिल्हा आणि विशेष ओळख. हे आपण पर्यटनामध्ये पाहतो. परंतु काही जिल्हे दिले होते, त्यांची विशेष ओळख दिलेली होती, की त्या ठिकाणी काय घटक आहेत आणि त्याच्या जोड्या लावा संबंधित हा प्रश्न होता. नंतर कृषीवर एक होता. लोकसंख्येवर 2 प्रश्न होते. एक लिंग गुणोत्तरावर आणि दुसरे शहरीकरणावर. त्यानंतर जलविद्युत केंद्रांच्या जोड्या लावा संबंधित प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न होता मासेमारी बंदर आणि त्याचे ठिकाणं यांच्या जोड्या लावा संबंधित जिल्हा लक्षात असू द्या. म्हणजे यावर देखील प्राकृतिक भूगोल महत्त्वाचा आहे. राजकीय प्रशासकीय भूगोलावर भारतात देखील प्रश्न आलेला आहे, महाराष्ट्रात देखील आलेला आहे. फक्त एक प्रश्न हा आउट ऑफ होता, संताली भाषा. बाकी इतर सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रश्नांचे मार्क घेण्यासारखे होते. या ठिकाणी तुम्हाला समजायला पाहिजे, या ठिकाणी लोकसंख्येवर आलेलं आहे, कृषीवर आलेला आहे, तर हवामानावर आलेला नाही. एखाद्या ठिकाणी हवामान येऊ नाही शकत, पण बऱ्यापैकी मेन्सला देखील प्रश्न हवामानावर आलेलेच आहेत. त्यानंतर जे आपण 23 चा विचार केला, 30 एप्रिलला जो पेपर झालेला होता, त्यामध्ये विचार केला, तर पहिला प्रश्न हा धवल क्रांती संबंधित होता, म्हणजे कृषी संबंधित होता. वर्ष विचारलेलं होतं. त्यानंतर खडक विचारलेला होता. महाराष्ट्रामध्ये जो खडक आढळतो मुख्यतः कोणत्या प्रकारचा आढळतो? दख्खनच्या पठारावर. अशा संबंधित प्रश्न होता. दुसरा. तिसरा होता लोकसंख्या. भारताची राज्य दिली होती आणि त्यांची घनता दिली होती. त्यांच्या जोड्या लावा संबंधित प्रश्न होता. नंतर शिखर आणि त्यांची उंची यांच्या जोड्या लावा संबंधित प्रश्न विचारलेला होता. चौथा 2023 मध्ये. नंतर वाहतूक, रो-रो वाहतुकी संबंधित प्रश्न होता. वाहतूक व दळणवळणावर. नंतर पर्यटनावर भारतातील राज्य दिलेली होती आणि काही महत्त्वाची ठिकाणं दिलेली होती. त्या जोड्या लावा संबंधित प्रश्न होता. तर जंगलाचे वर्गीकरण, महाराष्ट्रातील जंगलाचे वर्गीकरण चॅम्पियन आणि सेंट यांनी किती प्रकारे केलेले आहे, असा हा प्रश्न होता. म्हणा
वनसंपत्ती आणि प्राणी संपत्ती संबंधित प्रश्न होता. नंतर स्वच्छ शहर क्रमवारी हा करंटच्या अँगलने आलेला प्रश्न होता. 9वा प्रश्न औष्णिक केंद्र, महाराष्ट्राला औष्णिक केंद्रावर प्रश्न होता, त्यांच्या जोड्या लावा संबंधित प्रश्न होता. नंतर शेवटचा होता रायलसीमा पठारावरती भारतातील रायलसीमा पठार यांचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न होता. म्हणजे मला सांगायचं काय आहे की 23, 24 आणि 25 तिघांचा विचार केला तर प्रश्न कशावर आलेले आहेत? प्रश्न लोकसंख्येवर आलेले आहेत. प्रश्न प्राकृतिक भूगोलावरती आलेले आहेत. प्रश्न राजकीय प्रशासकीय भूगोलावर देखील आलेले आहेत. आपल्याला सर्व घटक याच्यावरून लक्षात घेऊन अभ्यास करायचा आहे. मला टॉपिक समजला असेल. मला प्रश्न यासाठी दाखवायचे होते, की आयोग कोणत्या घटकावरती जास्त प्रश्न विचारत असतो. लोकसंख्या महत्वाचा आहे, हवामान महत्वाचे आहे. पहिले 2 घटक जास्त महत्वाचे आहे, राजकीय प्रशासकीय भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. ते बेसिक आहे. तसेच नदी संबंधित देखील प्रश्न येतो. आपण या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत आपल्या स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राममध्ये. जवळपास 20 दिवस लागतील, परंतु सर्व घटकांचा डिटेलमध्ये अभ्यास करू. जेणेकरून तुम्हाला 8 मार्क मिनिमम मिळायला पाहिजे. लक्षात घ्या. मॅक्सिमम 10 पैकी 10 मिळू शकतात. परंतु 8 कमीत कमी मिळायला पाहिजे अशी माझी आशा असेल. आता आपण स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राममध्ये भूगोल या विषयाचा अभ्यास कसा करणार आहोत? तर आपण सुरुवाती महाराष्ट्र भूगोलापासून करू. महाराष्ट्र भूगोल पाहू, त्यानंतर भारताचा भूगोल पाहू. दोघांचा अभ्यास करत असताना आपण प्राकृतिक भूगोलांचा अभ्यास करत राहू. या दोघांचा अभ्यास करत असताना. प्राकृतिक भूगोलासाठी विशेष लेक्चर घेतले जाणार नाही. या दोघांचा अभ्यास करत असताना आपण प्राकृतिक भूगोल त्या ठिकाणी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या. जसं की आपण महाराष्ट्रातील जसे भारतातील पठार पाहत असताना पठार म्हणजे काय? पठाराची उंची किती असते? डोंगर म्हणजे काय? डोंगराची उंची किती असते? तसेच डोंगर आणि पठार ते निर्माण कशी झालेले आहेत? केव्हा झाले? अशा गोष्टी पाहू. तुम्हाला ऐकायला देखील इंटरेस्ट येईल आणि समजेल देखील सोपं. म्हणजे सर अभ्यास कसा करणार आहोत तुम्ही एकदा परत सांगा. मित्रांनो सुरुवात हे महाराष्ट्रापासून. जर मी क्षेत्रफळ शिकवलं, क्षेत्रफळ शिकवत असताना मी सांगेल महाराष्ट्र हे भारतात 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. कितव्या? तर 3ऱ्या. क्षेत्रफळाने 3रं महाराष्ट्र आहे. त्यानंतर मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला सांगेल, की भारत त्याचा विचार केला तर भारत हा जगाच्या पाठीवर 7व्या क्रमांकाचा देश आहे. लक्षात असू द्या. कितवा क्रमांकाचा? तर 7वा. महाराष्ट्र 3रा. भारत जगाच्या पाठीवर 7वा. मग पहिला कोण जगाच्या पाठीवर? तर रशिया. मग आपण 3रे आहोत. तर पहिले 2 कोण? तर पहिले 2 आहे राम. लक्षात ठेवा. राम. रामाचे क्षेत्रफळ आपल्यापेक्षा जास्त आहे. राम मोठा माणूस आहे. असं लक्षात ठेवू. र वरून राजस्थान आणि म वरून मध्य प्रदेश. राजस्थान आणि मध्य प्रदेश. राजस्थान एका क्रमांकाचे राज्य क्षेत्रफळाने. दुसऱ्यावरती काय आहे? तर मध्य प्रदेश. तिसरं महाराष्ट्र. चौथं कोणतं आहे सर? तर चौथं आहे यूपी आणि 5वं आहे गुजरात. लक्षात असू द्या. अशी राज्य आहेत. आपण त्या ठिकाणी ट्रिक्सच्या पद्धतीने सर्व पाठांतर करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर मी तुम्हाला ही राज्य सांगितली. तसेच सर्वात कमी क्षेत्रफळ असणारी राज्य देखील त्याच ठिकाणी सांगेल. त्यानंतर मी भारताचा क्रमांक सांगेल. भारत कितवा आहे? 7वा. मग पहिली 6 कोणती? आणि नंतरचा 1 कोणता? कारण आयोगाने पहिला देश विचारलेला आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता? रशिया. यावर खूपदा प्रश्न आलेले आहे. तर एक प्रश्न असा आला होता, की क्षेत्रफळानुसार देशांची क्रमवारी लावा. मग सर्वात मोठा देश दिलेला होता. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा देश दिला होता. 5वा आणि 7वा दिलेला होता. त्यासाठी देखील मी एक ट्रिक्स वापरणार. कोणती सर? तर आपण भारत कितवा आहे? तर भारत आहे 7वा. मग पहिले 6 कोणते? मी तुम्हाला सांगेल आर-के, सी-ए, बाबा ही ट्रिक सांगेल. काय झालं होतं, की माझा मित्र आहे राकेश कोळी. कोण आहे? राकेश कोळी. त्याने सी-ए केलेलं आहे. लक्षात घ्या. माझा मित्र आहे राकेश कोळी. त्याने सी-ए केलेलं आहे. सी-ए करताना काय झालं? त्याने एवढा अभ्यास केला, की त्याचे केस राहिले नाहीत. मग काय? त्याला आम्ही बाबा म्हणतो मग आता. मजाक करण्यासाठी काय म्हणतो? बाबा. आर-के म्हणजे राकेश कोळी.
तो काय झालाय CA आणि आता आम्ही त्याला काय म्हणतो बाबा असं लक्षात ठेवा. RK, CA आणि बाबा म्हणजे काय? R वरून लक्षात ठेवा रशिया, नंतर कॅनडा, त्यानंतर चीन, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर ब्राझील, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर भारत आणि 8वा आहे अर्जेंटिना. प्रश्न असा देखील आला होता, आपला क्रमांक 7वा आहे तर 8व्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तो आहे अर्जेंटिना. लक्षात असू द्या. मेस्सीचा देश लक्षात असू द्या. फुटबॉलपटू मेस्सी त्याचा देश अर्जेंटिना हा 8वा आहे. अशा प्रकारे आपण ट्रिक्सच्या पद्धतीने पाठांतर करण्याचा प्रयत्न करू. मी जेव्हा महाराष्ट्र शिकवेल त्या महाराष्ट्र राज्य पण सांगेल, त्याच ठिकाणी भारत देखील सांगून देईल आणि प्रश्न आलेले आहेत ते सर्व घटक शिकवून देईल. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम मध्ये भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मग जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असणार तर तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे? लक्षात असू द्या. मग तुम्ही अगोदर काय पाहणार? अभ्यासक्रम समजून घ्यायला पाहिजे तुम्ही. त्यानंतर भूगोलाचा अभ्यास इमॅजिनेशन मार्गाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर कसा? इमॅजिनेशन मार्ग म्हणजे कसा? जे आपण पुढे पाहू. पहिले काय करणार? अभ्यासक्रम समजून घेणार. नंतर भूगोलाचा अभ्यास इमॅजिनेशन मार्गाने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार. जसं की आपण एखादा मूव्ही पाहतो. तो असतो 3 तासाचा. परंतु आठवतो तो नेहमी आपल्याला. लक्षात ठेवा. जे आपण लहानपणी एखादा मूव्ही पाहिला असेल ना, तो आताही आठवतो. कारण इमॅजिनेशन. त्यानंतर महत्त्वाचे किंवा अडचणीत टाकणारे प्रश्न ट्रिक्सनुसार पाठांतर करावे. जे प्रश्न आपल्याला कठीण वाटत असतील, ज्यावर वारंवार प्रश्न विचारत असेल, ते काय करायचे? ते ट्रिक्सनुसार पाठांतर करायचे. मी देखील माझ्या कोर्समध्ये त्या गोष्टी ट्रिक्सच्या माध्यमातून पाठांतर करून घेतो. जसं की मी RK, CA बाबा सांगितलं. जसं की मी राम सांगितलं. लक्षात असू द्या. तसं तुम्ही पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. नंतर हे चॅप्टर वाचून झाल्यावर त्यावरचे प्रश्न सोडवावेत. हा सर्वात महत्त्वाचा घटक. तुम्ही अभ्यासक्रम पाहिला, पुस्तक वाचली किंवा नोट्स वाचल्या किंवा लेक्चर पाहिली, त्यानंतर काय करणं तुमचं काम आहे? प्रश्न सोडवणं. आयोगाने विचारलेले प्रश्न सोडवणं. तसंच आम्ही या कोर्समध्ये जे लेक्चर झालं, त्यावरती म्हणजे एक टेस्ट देतो जे, ते देखील तुम्ही सोडवत असणार अशी आशा आहे. आणि सोडवाच मित्रांनो. कारण पेपर असतो 1 तासाचा. प्रश्न असतात 100. जर आपण 60 मिनिटं म्हणजे 1 तास याचं डिव्हायडेशन केलं, तर एका प्रश्नाला 36 सेकंद येतात. आणि आपण मॅथ सॉल्व्ह केलं, तर मॅथलाच 20 मिनिट चालले जातात. म्हणजे जवळपास 30 सेकंदामध्ये आपल्याला एखादा प्रश्न वाचून सॉल्व्ह करायचा आहे. वेळ नसतो. त्यासाठी आपली प्रॅक्टिस हवी. म्हणून आपल्याला प्रश्न सॉल्व्हच करावे लागतील. त्याची प्रॅक्टिस जास्त झाली, तर लवकर आपली उत्तरं सॉल्व्ह होतील. नंतर जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. आपला भर जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर असावा. आपल्याला त्या ठिकाणी 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 1 तासामध्ये. लक्षात असू द्या. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आयोगाचा कल लक्षात घ्यावा. आपल्याला आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्याला कळेल की आयोगाचे सध्याचे महत्त्वाचे टॉपिक कोणकोणते आहेत. जसं की मी सायन्सबद्दल बोललो. सायन्सच्या मेन्समध्ये सायन्स या परीक्षेमध्ये म्हणजे सायन्स या विषयामध्ये 2 टॉपिक महत्त्वाचे आहेत. 2 ते 3 टॉपिक. एक जैवविविधता, वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण. जवळपास 5 ते 6 प्रश्न या एकाच घटकावर येत असतात. तर तुम्हाला समजायला पाहिजे की भूगोलावरती कोणता घटक महत्त्वाचा आहे, ज्यावर वारंवार आयोग प्रश्न विचारत असतं. जसं की मी तुम्हाला सांगितलं लोकसंख्या व हवामान, नंतर कृषी. तसं इतर विषयांचे देखील तुम्हाला समजायला हवं. त्यामुळे आयोगाची प्रश्नपत्रिका पाहून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग इमॅजिनेशन मार्गाने म्हणजे कसं? त्याचा अभ्यास करू. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपला महाराष्ट्र निर्माण झाला 1 मे 1960 रोजी. जवळपास 107 लोकांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झालेलं आपल्याला माहिती आहे. मग जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला,
तेव्हा महाराष्ट्रामध्ये जिल्हे आणि प्रशासकीय विभाग किती होते? तर आपल्याला माहिती पाहिजे. तेव्हा होते 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. बरोबर? किती जिल्हे? 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग. आता किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. अगोदर ते 26, आता झाले 36. प्रशासकीय विभाग किती झाले? 6. मग हे 10 जिल्हे जे निर्माण झाले त्यांचा क्रम कसा आहे? यावर प्रश्न आलेले आहेत, येऊ शकतात. मग पाठ करण्यासाठी आपण काय करतो? अगोदर आपण 36 जिल्हे पाठ करून घेतो. 36 जिल्हे पाठ करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे पाठच व्हायला पाहिजे. कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा असू शकतो. तसेच भारतातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश पाठच व्हायला पाहिजे. जसं की तुम्हाला असं विचारलं, की पाकिस्तानला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाहीये आणि त्यामध्ये एक राज्य दिलं असेल तामिळनाडू. तामिळनाडू लागू शकतो का? अजिबात लागू शकत नाही. तो दक्षिणेकडे आहे. उत्तरेकडे आहे का? नाही. तसंच जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, की चंद्रपूर जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाहीये आणि त्या ठिकाणी दिला असेल बीड. बीड लागू शकतो का? नाही. बीड आहे मराठवाड्यात. चंद्रपूर इकडच्या बाजूला लागू शकणार नाही. हे म्हणून तुम्हाला 36 जिल्हे कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे, तसेच कोणतं राज्य कुठे आहे हे माहिती पाहिजे. या बेसिक गोष्टी आहेत. मग तुम्ही 36 जिल्हे कोणत्या ठिकाणी आहे ते पाठांतर केले. मग त्यानंतर काय? या ठिकाणी एक जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. त्याचे जुनं नाव औरंगाबाद. मग औरंगाबादमधून एक जिल्हा वेगळा निघाला. कोणता सर? तर जालना. औरंगाबादमधून जालना वेगळा निघाला. त्याच दिवशी रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग वेगळा निघाला. लक्षात ठेवा. हे 2 जिल्हे एकाच वेळी वेगळे निघाले. औरंगाबादमधून जालना आणि रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. केव्हा सर? तर 1 मे 1981. हे मी घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने जातोय. लक्षात ठेवा. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. इकडे आलो खाली. त्यानंतर इकडच्या बाजूला जातो. पुढच्या वर्षी 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद म्हणून लातूर वेगळा निघाला. त्याच्या 10 दिवसानंतर चंद्रपूरमधून गडचिरोली वेगळा निघाला. 26 ऑगस्ट 1982 ला. 1 मे 1981 ला औरंगाबाद जालना. त्याच दिवशी रत्नागिरी म्हणून सिंधुदुर्ग. नंतर पुढच्या वर्षी 16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद म्हणून लातूर. उस्मानाबादचे नवीन नाव काय? धाराशिव. त्या काय? उस्मानाबाद म्हणून लातूर. नंतर पुढे गेलो चंद्रपूर म्हणून गडचिरोली. लक्षात ठेवा. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. आता मी सरळ आलो. घड्याळाच्या काट्याच्या सरळ दिशेने आलो. या ठिकाणी तुम्हाला 2 जिल्हे दिसतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर. मग मुंबई उपनगर हा जिल्हा वेगळा निघाला मुंबई शहरामधून. केव्हा सर? 4 ऑक्टोबर 1990 ला. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आलो. त्याच्यानंतर वरती गेलो. या ठिकाणी धुळ्या म्हणून नंदुरबार वेगळा निघाला. त्याच दिवशी अकोल्यामधून वाशिम वेगळा निघाला. हा वरचं शेवटचं टोक. त्यानंतर काय बोललो मी? तर धुळ्यामधून नंदुरबार, अकोल्यामधून वाशिम. त्यानंतर इकडच्या बाजूला सर्वात दक्षिणेकडील मी म्हणू शकतो, की भंडारामधून गोंदिया आणि त्याच दिवशी परभणीमधून हिंगोली असे जिल्हे वेगळे निघाले. त्यानंतर कुठे? तर 4 ऑक्टोबरला 1990 4 ऑक्टोबर 1990 ला मुंबई शहर म्हणून मुंबई उपनगर. त्यानंतर 1 जुलै 1998 ला धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोल्यामधून वाशिम. त्यानंतर 1 मे 1999 ला भंडारामधून गोंदिया आणि परभणीमधून हिंगोली असे जिल्हे वेगळे निघाले. हे काही काल्पनिक मार्गाने. जर आपण नकाशा समोर ठेवला आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलो, औरंगाबाद, जालना, त्यानंतर खाली आलो रत्नागिरी म्हणून सिंधुदुर्ग, त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने उस्मानाबाद, लातूर, नंतर पुढे चंद्रपूर, गडचिरोली, नंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आलो. छोटे 2 जिल्हे मुंबई शहर म्हणून मुंबई उपनगर वेगळं निघालं. नंतर वरती गेलो धुळ्या म्हणून नंदुरबार, त्याच दिवशी अकोल्यामधून वाशिम, नंतर भंडाऱ्यामधून गोंदिया आणि परभणी, हिंगोली आणि सर्वात शेवटी या ठिकाणी ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा निघाला 2014 मध्ये.
असं आपण काल्पनिक मार्गाने नकाशावर पाठ करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर जर तुम्हाला काल्पनिक मार्गाने समजलं नाही, त्यानंतर आपण ट्रिक्सच्या पद्धतीने पाठांतर करू. कसं सर? तर लक्षात ठेवा एक ट्रिक्स. सजला ग मुंबईचा नवा हिंगोपाल. ही ट्रिक्स आहे. सजला ग मुंबईचा नवा हिंगोपाल. स वरून सिंधुदुर्ग, ज वरून जालना. हे दोघी केव्हा झाले? एकाच दिवशी. नंतर लातूर, नंतर गडचिरोली, नंतर मुंबई उपनगर वेगळा निघालेला आहे. न वरून नंदुरबार, वा वरून वाशिम एकाच दिवशी. ही वरून हिंगोली आणि गो वरून गोंदिया एकाच दिवशी आणि शेवटी पालघर. सजला ग मुंबईचा नवा हिंगोपाल. असं प्रकारे आपण पाठांतर करू शकतो. एक तर काल्पनिक मार्गाने म्हणजे नकाशावरून पाठांतर करा, नाहीतर ट्रिक्सनुसार पाठांतर करा. पाठांतरच करायचे आहे. कारण आयोग कॉन्सेप्टवर प्रश्न विचारत नाहीये. आयोग डायरेक्ट फॅक्च्युअल डाटावर प्रश्न विचारतोय. एखाद्या नदीची लांबी एवढी आहे, का आहे ते विचारत नाही आयोग. एखाद्या ठिकाणी पाऊस एवढा पडतो तर तेवढाच पडतो. का पडतो हे विचारणार नाही. म्हणून आपल्या फॅक्च्युअल गोष्टी पाठांतरच पाहिजे. म्हणून आपल्याला ट्रिक्सच्या पद्धतीने म्हणा की काल्पनिक मार्गाने म्हणा या गोष्टी पाठांतर करायच्या आहे. हे पाठांतर झाल्यानंतर आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ते देखील महत्त्वाचेच आहे. जसं की पहिला प्रश्न आयोगाने दिलेला आहे, 12 ऑगस्ट 1997 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर 12 ऑगस्ट 97 अशी तारीख पाहिली का? तर नाही. आपण तारीख कोणती पाहिली? 1981 ला 2, 82 मध्ये 1982 मध्ये पण 2 निघाले. नंतर 1990 ला 1, 1998 ला 2, 1999 ला 2, नंतर 2014 ला 1 अशा असू द्या. मग 98 आहे का इथं? 97 आहे का? तर नाही. पण हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला होता. त्याच्या पुढचा प्रश्न. जिल्हे व त्यांची निर्मिती साल यांच्या योग्य जोड्या लावा. जिल्हे आणि निर्मिती साल यांच्या जोड्या लावा संबंधित प्रश्न होता. मग आपल्याला माहिती पाहिजे काय? आपली ट्रिक्स कोणती सर? सजला ग मुंबईचा नवा हिंगोपाल. मग पहिला आहे का? स वरून सिंधुदुर्ग आहे का? तर नाही. ज वरून जालना आहे का? तर नाही. ला वरून लातूर आहे. हो. मग लातूर या जिल्ह्यांमध्ये लातूराची अगोदर निर्मिती झालेली असेल. केव्हा झाली सर? आपल्याला माहिती आहे लातूराला 16 ऑगस्ट. त्यानंतर आला गडचिरोली 26 ऑगस्ट. त्यानंतर मुंबई आहे का त्या ठिकाणी? नाही. नंदुरबार आहे का? तर नाही. वाशिम आहे. वाशिम केव्हा आला? तर 1 जुलै 1998. त्यानंतर हिंगोली आहे का? नाही. गोंदिया आहे. 1 मे 99 आणि शेवटी पालघर 2014. मग एकाचं 3, एकाचे 3, दोनाचे 4, पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला आजचे लेक्चर समजले असेल. आता शेवटी पूरे खानदान की तकदीर बदलने के लिए कभी-कभी सिर्फ एक ही इंसान काफी होता है और वो इंसान तुम हो सकते हो. मित्रांनो, ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आलेली आहे आपल्यासाठी. खूप मोठी संधी आहे. याचं सोनं आपण करायला पाहिजे. जवळपास 7,000 जागा आणि अजून जागा वाढणार आहेत. 100% वाढणार आहेत. त्यामुळे या परीक्षेमध्ये यश मिळवा, यशस्वी व्हा एवढं सांगणं आहे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.